गुड आफ्टरनून सगळ्यांना. माझा आवाज ऐकायला येतोय का? चॅटबॉक्सवर रिप्लाय करा. हॅलो, माझा आवाज ऐकायला येतोय का? चॅटबॉक्सवर रिप्लाय करा. ओके, तर आता आपण लेक्चर स्टार्ट करूया. मागचं जो टॉपिक होता आपला तो इश्यू ऑफ शेअर्सचा होता. आज जो नवीन टॉपिक आपण सुरू करणार आहोत तो डिबेंचर्सचा आहे. इश्यू ऑफ डिबेंचर जवळजवळ तसाच आहे, थोडासा फरक आहे. तर आपण स्टार्ट करूया. पहिला प्रॉब्लेम मी तुम्हाला ग्रुपवर पाठवतो, आपण सॉल्व करूया. ओके, मी तुम्हाला पहिला प्रॉब्लेम पाठवलेला आहे, तर आता मी वाचतो. आता हा जो प्रॉब्लेम आहे, अ लिमिटेड कंपनी इश्यूज 1015 रुपीज 1015 5000. आता इथे मी उलटं दिलं आहे. कसं आहे, 1000 ही टोटल व्हॅल्यू आहे आणि 5000 ही क्वांटिटी आहे. तर आता 1000चा डिबेंचर आहे आणि 5000 क्वांटिटी आहे. आलं लक्षात? डिबेंचर हा 1000 रुपयाचा आहे आणि 5000 क्वांटिटी आहे. डिबेंचर आपण इश्यू केलेले आहेत आणि त्याचे पैसे कसे मिळणार आहेत आपल्याला? 200 रुपये ॲप्लिकेशनला, 300 रुपये अलॉटमेंटला आणि बॅलन्स फर्स्ट कॉलला. म्हणजे टोटल 1000 रुपयेपैकी 200 रुपये ॲप्लिकेशनला मिळणार, 300 अलॉटमेंटला मिळणार आणि बाकीचे उरलेले जे 500 आहेत ते फर्स्ट कॉलला मिळणार. त्याच्यानंतर in addition, the company offers 1012% second mortgage debenture of rupees 1000. अजून 1000 डिबेंचर 1000 रुपयाचे इश्यू केलेले आहेत अँड द एंटायर मनी इज पेएबल ॲट द टाइम इन केस ऑफ सेकंड मॉर्गेज. म्हणजे हे लमसममध्ये आपण इश्यू केलेले आहेत, एकदम सगळे पैसे मिळणार आहेत. द कंपनी रिसिव्ड ॲप्लिकेशन्स ऑन 1200 डिबेंचर्स, म्हणजे 1200 डिबेंचर्ससाठी आपल्याला ॲप्लिकेशन मिळाली. द डायरेक्टर मेड प्रो रेटा अलॉटमेंट अँड एक्सेस मनी वॉज रिफंडेड. म्हणजे ज्यांनी 1200 अप्लाय केले त्यांना 1000 दिले आणि जे 200 जे वरचे होते त्याचे पैसे त्यांनी परत केले. ठीक आहे, तर आपण प्रॉब्लेम स्टार्ट करूया.
तर मी स्क्रीन शेअर करतो. ओके, स्क्रीन येतं आहे. तर स्क्रीन सगळ्यांना दिसते का? चॅटबॉक्सवर रिप्लाय करा. स्क्रीन सगळ्यांना दिसते? ओके, तर आपण स्टार्ट करूया. तर पहिल्यांदा आपण जर्नलचा फॉर्मॅट ड्रॉ करूया. तर हा मनन पब्लिकेशनचा दुसरा प्रॉब्लेम आहे. ओके, तर पहिली एंट्री आहे ही डिबेंचर ॲप्लिकेशनचे पैसे मिळण्याची एंट्री. तर आपल्याला 5,000 डिबेंचरवरती 200 रुपये ॲप्लिकेशनचे मिळालेले आहेत. तर पहिली एंट्री बँक अकाउंट डेबिट. 5,000 डिबेंचर्सवरती आपल्याला पहिले 200 रुपये मिळाले. टू 15% डिबेंचर ॲप्लिकेशन. पहिल्यांदी डिबेंचरचे 5,000 डिबेंचरचे आपल्याला 200 रुपये मिळाले. नरेशन बिंग रिसिव्ड डिबेंचर ॲप्लिकेशन मनी. एंट्र्या जवळजवळ तशाच आहेत, काय फरक नाही. जर काय वेगळं असेल तर मी तुम्हाला सांगेन. ओके, पहिली एंट्री सगळ्यांना कळली का? रिस्पॉन्स करा सगळ्यांनी, पटापट रिस्पॉन्स यायला पाहिजेत. पहिली एंट्री सगळ्यांना कळली का? हो सर. ओके, मला चॅट बॉक्सवरती टाका. ओके, तर पहिली एंट्री आपली झालेली आहे. त्याच्यानंतर आता हे जे पैसे मिळालेत हे आपल्याला डिबेंचर अकाउंटला ट्रान्सफर करायचे. 15% डिबेंचर ॲप्लिकेशनचे पैसे हे 15% डिबेंचरला आपल्याला ट्रान्सफर करायचे. म्हणजे एंट्री काय येणार? 15% डिबेंचर ॲप्लिकेशन अकाउंट डेबिट टू 15% डिबेंचर्स.
तर हे जे डिबेंचरचे पैसे मिळालेत हे आपण डिबेंचर अकाउंटला ट्रान्सफर केले. बिंग ट्रान्सफर ओके. तर ही दुसरी एंट्री झाली. सगळ्यांना कळली का? चॅटबॉक्सवर रिप्लाय करा. हॅलो, दुसरी एंट्री सगळ्यांना कळली का? चॅटबॉक्सवर रिप्लाय करा. पटापट रिप्लाय यायला पाहिजे. येस नो येस नो, म्हणजे मला पुढे जाता येईल. ओके, थँक्यू. ओके, आता याच्यानंतर काय करायचं? याच्यानंतर आपल्याला अलॉटमेंटचा कॉल करायचा आहे. तर इकडे पुढची जी एंट्री असेल 15% डिबेंचर अलॉटमेंट अकाउंट डेबिट, 15% डिबेंचर अलॉटमेंट अकाउंट डेबिट टू 15% डिबेंचर्स. आता 200 रुपयाचे ॲप्लिकेशनचे पैसे बोलवले. आता इकडे आपल्याला काय करायचं आहे? इथे आपल्याला 300 रुपयाचा अलॉटमेंटचा कॉल बोलवायचा आहे. म्हणजे 5000 इंटू 300चा डिबेंचरचा कॉल बोलवला. 5000 इंटू 300 म्हणजे 15 लाख. 15 लाख रुपये आपण बोलवले. तर इकडे 15 लाख रुपये आपण केलेले आहेत. बिंग डिबेंचर अलॉटमेंट मनी ड्यू. बिंग डिबेंचर अलॉटमेंट मनी ड्यू. ओके, तर ही एंट्री हो 15% लिहायचं. जो रेट आहे ते त्याचं नावच असतं. जे डिबेंचरचं नावच तसं असतं. 15% डिबेंचर जे पर्सेंट स्पेसिफाय केलं असतं ना, ते डिबेंचरचं नावच असतं. त्या नावानेच ते ओळखले जातात. इवन बॅलन्स शीटमध्ये किंवा ट्रायल बॅलन्समध्ये आपण जेव्हा लिहितो ना, तेव्हा त्याचे पर्सेंटेज लिहावं लागतं, कारण ते त्याचं पूर्ण नाव आहे. ठीक आहे. ओके, थँक्यू. आता हा अलॉटमेंटचा कॉल केला आपण. ही एंट्री सगळ्यांना कळली का? चॅटबॉक्सवर रिप्लाय करा. अलॉटमेंट करण्याची एंट्री सगळ्यांना कळली का? मला पटापट रिप्लाय यायला पाहिजेत. येस तर येस, नो तर नो. सगळ्यांनी पटापट रिप्लाय करा. मला रिप्लाय येऊ देत. रिप्लाय येत नाही आहेत. सगळ्यांना कळलं का? सगळ्यांना कळलं का? रिप्लाय करा पटापट.
सगळ्यांना कळलं की कुणाचा रिप्लाय नाहीये, मी अज्युम करतो कळलं म्हणून. ओके. आता हे झाल्यानंतर आता आपण काय करायचं, हा जो डिबेंचर अलॉटमेंटचा कॉल केलेला आहे हा रिसीव करायचा. तर परत वरची ॲप्लिकेशन सारखीच एंट्री येणार, बँक अकाउंट डेबिट टू 15% डिबेंचर अलॉटमेंट. तर आपल्याला 300 रुपयाचा अलॉटमेंटचा कॉल केला आणि तो सगळ्यांनी भरला. ओके. ही एंट्री सगळ्यांना कळली का? चॅटबॉक्सवर पटापट रिप्लाय येऊ देत. हॅलो, सगळ्यांना आवाज माझा ऐकायला येतोय ना? हॅलो, सगळ्यांना आवाज माझा ऐकायला येतोय ना? पटापट रिप्लाय करा. एंट्री कळली का? ओके, थँक्यू. हां, आता याच्यानंतर काय करायचं, 200 रुपयाचा ॲप्लिकेशनचा कॉल आणि 300 रुपये अलॉटमेंटचा कॉल असे 500 रुपये बोलून झाले आणि टोटल डिबेंचर 1000चे आहेत. म्हणजे 1000पैकी 500चे पैसे बोलून झाले. आता उरलेले 500चा कॉल करायचा आणि तो नंतर रिसीव्ह करायचा. तर पुढची जी एंट्री आहे, 15% डिबेंचर फर्स्ट कॉल अकाउंट डेबिट टू 15% डिबेंचर्स. तर 500 × 15चा डिबेंचरचा पहिला कॉलचे पैसे आपण बोलवले. ही एंट्री सगळ्यांना कळली का? चॅटबॉक्सवर रिप्लाय करा.
ही एंट्री कळली का सगळ्यांना? चॅटबॉक्सवर रिप्लाय होऊ दे सगळ्यांचे. रिप्लाय नाही दिलं तर अटेंडन्स नाही लावणार. पटापट रिप्लाय द्या. ओके, थँक्यू. आता पुढे याचे आपल्याला पैसे मिळणार. बँक अकाउंट डेबिट 500 इंटू 500 टू 15% डिबेंचर फर्स्ट कॉल. जेवढे आपण बोलवले होते तेवढे सगळे मिळाले. being received debenture first call money. ओके, तर आता ही एंट्री सगळ्यांना कळली का? चॅटबॉक्सवर रिप्लाय करा. ही एंट्री कळली का सगळ्यांना? ओके, तर आता नीट लक्ष द्या. आता हे पहिले कॅटेगरीचे डिबेंचर संपले. आता दुसरे कॅटेगरीचे डिबेंचर जे आहेत ते 12% सेकंड मॉर्गेज डिबेंचर असं त्यांचं नाव आहे. तर मॉर्गेज नाही लिहिलं तरी चालेल. 12% सेकंड डिबेंचर एवढं लिहा आणि ते लमसममध्ये आपल्याला मिळालेले आहेत. हे पैसे जे आहेत हे लमसममध्ये आपल्याला मिळालेले आहेत. तर आता इकडे पुढची जी एंट्री आहे, आपण 1000 डिबेंचर बोलवायला काढले पण ॲप्लिकेशन 1200 आली. तर पहिली जी वरची एंट्री आहे ती आता त्याच्यात ॲप्लिकेशनच्या सोबत अलॉटमेंट पण जोडायची, कारण एक रकमेत सगळे पैसे मिळालेले आहेत ना. तर ही जी एंट्री येते ॲप्लिकेशनचे पैसे मिळाल्याची, त्याच्याबरोबर ॲप्लिकेशन आणि अलॉटमेंट या दोघांचाही उल्लेख करायचा. तर आता इथे 1200 डिबेंचर्सवरती आपल्याला 1000 रुपये मिळालेले आहेत. 1200 डिबेंचर्सवरती 1000 रुपये. तर 1200 इंटू 1000 आपल्याला मिळाले. 1200 इंटू 1000 12 लाख डिबेंचर ॲप्लिकेशनचे पैसे मिळाले. आता त्याच्यापैकी आपल्याला 1000च गरज होती आणि त्याचा रेट 12% आहे. डिबेंचर ॲप्लिकेशन अँड अलॉटमेंट असा दोन्ही उल्लेख करायचा. लमसममध्ये जेव्हा डिबेंचरचे पैसे बोलवतो तेव्हा या दोन्ही गोष्टींचा उल्लेख करायचा. तर ही एंट्री सगळ्यांना कळली का? चॅटबॉक्सवर रिप्लाय करा. ही एंट्री कळली का? चॅटबॉक्सवर रिप्लाय करा सगळ्यांनी. पटापट रिप्लाय येऊ देत. ओके, आता याच्यानंतर हे जे पैसे आहेत ना त्याच्यापैकी आपल्याला 1000 डिबेंचरचीच गरज आहे. मग तेवढंच आपल्याला कॅपिटलला ट्रान्सफर करायचे आहेत. तर इकडे पुढची जी एंट्री करायची आहे 12% डिबेंचर ॲप्लिकेशन अँड अलॉटमेंट अकाउंट डेबिट. टू 12% डिबेंचर्स इथे येणार 1000 इंटू 1000. 10 लाख.
ओके, तर आपल्याला 1000ची गरज होती आणि 1200 डिबेंचर्स मिळाले, पण ट्रान्सफर करताना 1000च करणार. तर सगळ्यांना एंट्री कळली का? चॅटबॉक्सवर रिप्लाय करा. सगळ्यांना एंट्री कळली का? चॅटबॉक्सवर रिप्लाय करा. ओके, आता इथे 1200 मिळाले, 1000 ट्रान्सफर केले आणि उरलेले 200 आहेत ना ते रिफंड करायचे. म्हणजे 12% डिबेंचर ॲप्लिकेशन अँड अलॉटमेंट अकाउंट डेबिट टू बँक करायचे. उरलेले 200 इंटू 1000. आता इकडे बँकेला क्रेडिट देणार, कारण ते रिटर्न केले. पैसे आले तेव्हा बँकेला डेबिट दिलं, पैसे गेले तेव्हा बँकेला क्रेडिट द्यायचं. $200 इंटू 1000 2,00,000 आपण त्यांना परत केले. बिंग रिफंडेड एक्सेस ॲप्लिकेशन मनी, एक्सेस डिबेंचर ॲप्लिकेशन मनी. ओके, तर ही एंट्री सगळ्यांना कळली का? चॅटबॉक्सवर रिप्लाय करा. ही एंट्री सगळ्यांना कळली का? चॅटबॉक्सवर रिप्लाय करा. 12% डिबेंचर ॲप्लिकेशन अँड अलॉटमेंट अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट. ओके, तर हा प्रॉब्लेम झाला. आता पुढचा प्रॉब्लेम मी तुम्हाला पाठवतो. आपके आ जाने से क्लास होता
ओके, तर मी तुम्हाला दुसरा प्रॉब्लेम पाठवलेला आहे. आता मी प्रॉब्लेम वाचतो, मग आपण सॉल्व्ह करूया. ओके, दुसरा प्रॉब्लेम पण स्टार्ट करूया. हा जो दुसरा प्रॉब्लेम आहे याच्यात ट्रिप्लेक्स लिमिटेड इशूड 10,006% डिबेंचर्स ऑफ ₹100 ईच ॲट अ प्रीमियम ऑफ 10%. म्हणजे या प्रॉब्लेममध्ये 10,000 डिबेंचर ₹100 10% प्रीमियमनी इश्यू केलेले आहेत आणि ₹25 ॲप्लिकेशनला ₹35 अलॉटमेंटला, त्याच्यात प्रीमियम इन्क्लूड आहे आणि बॅलन्स जे आहे ते फर्स्ट अँड फायनल कॉलला आहे. ॲप्लिकेशन मिळाली 15,000 आणि आपण प्रपोर्शनेटली दिली आहेत लोकांना डिबेंचर्स आणि ज्यांनी जास्त पे केले त्यांचा जो कॉल आहे तो आपण अलॉटमेंटला ॲडजस्ट केलेला आहे. ठीक आहे, थोडंसं नेटवर्कचा प्रॉब्लेम आला होता. ओके, तर आपण स्टार्ट करूया. तर हा जो आहे हा मागचा जो होता तो दुसरा प्रॉब्लेम होता, हा जो आहे तो तिसरा प्रॉब्लेम आहे. हां, ओके, तर आपण स्टार्ट करूया प्रॉब्लेम. ओके, तर पहिली एंट्री आपल्याला डिबेंचर ॲप्लिकेशनचे पैसे मिळणार. 10,000 डिबेंचर्सचे आपल्याला ₹25 मिळणार आहेत. आता आई गं. आई गं. तर 10,000 डिबेंचरचे ₹25 म्हणजे ₹2.5 लाख आपल्याला मिळाले. आता काय करायचं, पुढची स्टेप, हे जे ॲप्लिकेशनचे पैसे आहेत हे डिबेंचर अकाउंटला ट्रान्सफर करायचे. आई गं.
तर पुढची एंट्री 8% डिबेंचर ॲप्लिकेशन अकाउंट डेबिट टू 8% डिबेंचर. ॲक्च्युली या प्रॉब्लेममध्ये आपल्याला 15,000 मिळालेत. 15,000 इंटू 25 आपल्याला मिळाले आणि 10,000 ट्रान्सफर केले याला डिबेंचर्सला. 15,000 मिळाले आणि 10,000 ट्रान्सफर केले डिबेंचर्सला. उरलेले 5,000 आपण अलॉटमेंटला ट्रान्सफर करणार. उरलेले जे 5,000 आहेत ते आपण अलॉटमेंटला ट्रान्सफर करणार. म्हणजे मागच्या प्रॉब्लेममध्ये आपण रिफंड केले होते, इथे आपण काय करतोय ते अलॉटमेंटला ऍडजस्ट करतोय. बीइंग ऍडजस्टेड एक्सेस ऍप्लिकेशन मनी to debenture allotment. ओके, ही एंट्री सगळ्यांना कळली का? चॅटबॉक्सवर रिप्लाय करा. ही एंट्री नवीन आहे. ही एंट्री सगळ्यांना कळली का? हॅलो, सगळे जागेत का झोपले? पटापट रिप्लाय यायला पाहिजेत मला. ओके, आता याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे? फर्स्ट कॉल करायचा आहे, अलॉटमेंट करायचं आहे आणि फर्स्ट कॉल करायचं आहे, फर्स्ट अँड फायनल कॉल. तर आता अलॉटमेंटचे जे पैसे आहेत ना, त्याच्यात प्रीमियम आहेत 10 रुपयाची. म्हणजे पुढची जी एंट्री करायची आहे इथे फक्त 8% पाहिजे.